नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत, अद्वैत आणि कला यांच्या नात्याची परीक्षा सुरू होणार आहे. परंतु त्याच वेळेस आणखी काही आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते म्हणजे कला आणि अद्वैत यांना स्वतः महादेवांचा आशीर्वाद मिळणार आहे. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यामुळं कला आणि अद्वैत यांचं नातं जे आहे ते आणखी मजबूत होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अद्वैत कलाला सांगत असतो आपल्या नात्यामधील भिन्नता आणि समानता या महिन्याभरात आपण या बोर्डवर लिहून ठेवायची आहे. आपल्या दोघांमध्ये जी काही समानता आहे, जी काही भिन्नता आहे ते आपल्याला लिहून ठेवायचं आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते, पण चांदेकर यावर नात्याची परीक्षा कशी घेणार आहेस तू? तुला कळतंय का हे सगळं काय बोलतोयस तू? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, मला सगळं कळत आहे. त्यावेळेस इकडे अद्वैतला आठवत असतं, कलाला मात्र प्रश्न पडलेला असतो. कला अद्वैतला म्हणत असते की हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून, तुला कोणी सांगितले हे सगळं अशा पद्धतीनं करायचं असतं म्हणून? असं कला अद्वैतला विचारत असते. तेव्हा अद्वैतला आठवत असतं, कारण सरोजने त्याला सांगितलेलं असतं की माझं ऐकलं तर तुझ्या फायद्याचं असेल, कारण या सगळ्यामुळं घरातील सगळ्यांना त्रास होणार आहे. जर हे नातं तू असंच ठेवलं तर तुला त्रास होणार आहे. कला म्हणत असते, पण चांदेकर ही गोष्ट तू का विसरतोय? आपण दोघं जण प्रत्येक वेळेस एकत्र येत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मार्ग काढत असतो. मग तुला आजच अचानक असं का वाटायला लागलेलं आहे की हे अशा पद्धतीनं घडलं पाहिजे? त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी चालू असतात आणि अद्वैत आणि कला बोलत असतात. कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत म्हणत असतो की हे बघ, खरे कसं आहे माहिती आहे का, हे सगळं मी माणुसकीच्या नात्याने करत असतो, माझ्या मनात दुसऱ्या कोणत्याही फिलिंग नाहीत. कला म्हणत असते, पण चांदेकर तुला असं वाटत नाही आहे का, ह्या सर्व गोष्टी तू जे बोलत आहे, आत्ता जे काही करत आहे त्यामुळं एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे का तुझ्या, हे सगळं कशा पद्धतीनं होत आहे? तेव्हा कला मात्र अद्वैतला विचारत असते, तू अशा पद्धतीनं का बोलत आहे? कलाला हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यासोबतच कला या गोष्टी विचारत आहे. परंतु अद्वैत म्हणत आहे की मी काही चुकीचं करत नाही आहे, कारण मला जे योग्य वाटत आहे तेच मी करत आहे, असं अद्वैत कलाला सांगत असतो. परंतु कलाला कळतच नाही आहे की या सगळ्यावरती मार्ग कशा पद्धतीनं काढायचा आहे, कारण काहीही झालं तरी या सगळ्यावरती मार्ग काढून या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल करायच्या आहेत असं कलाने ठरवलेलं आहे. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नाही. कला म्हणत असते की चांदेकर, बरं मला सांग, यामध्ये समानता आणि भिन्नता असं तू लिहिलेलं आहे, यामधून जर समानता जी आहे ती जर चांगली झाली तर मग काय करायचं आहे? त्याच्यावरनं तुझ्या डोक्यात काय आहे ते सांग मला, असं कला बोलत असते. परंतु अद्वैत म्हणत असतो, जर समानता चांगली असेल तर हे नातं टिकणार आहे, आणि जर भिन्नता वाढली असेल तर हे नातं टिकणार नाही. जर भिन्नता जास्त असेल तर हे नातं टिकवण्यामध्येही काही अर्थ नाही. हे सगळं अद्वैत कलाला सांगत असतो. मग आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने दोघं जण सेपरेट होऊया, कायद्याने सेपरेट होऊया. कला म्हणत असते, चांदेकर हे सगळं काय बोलतेस तू? तेव्हा मात्र इकडे कलाला अद्वैत म्हणत असतो की जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण हे नातं बळजबरीचं नातं ओढत नेण्यात पण काहीच अर्थ नाही, हे तुझ्या लक्षात येत नाही, असं अद्वैतचं कलाला म्हणणं असतं. परंतु कला मात्र शांतपणे अद्वैतचं ऐकत असते. तिच्या डोक्यात विचारांचं काहोर माजलेलं असतं. कला म्हणत असते, पण चांदेकर ही गोष्ट तू विसरतोयस, आपण दोघं प्रत्येक वेळेस जेव्हा एकत्र येतो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तेव्हा सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या असतात. मग आजच का तुला प्रॉब्लेम आहे, असं कला त्याला विचारत असते. परंतु अद्वैतकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. अद्वैत म्हणत असतो की नाही माहिती, मला एवढंच माहिती आहे की तेव्हा जे मी काय करत असतो ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने करत असतो, हे अद्वैत कलाला सांगत असतो. परंतु कला मात्र शांत होत असते. त्याचबरोबर कलाला कळलेलं असतं की अद्वैतच्या डोक्यात कोणीतरी काहीतरी भरवलेलं आहे आणि त्याचमुळं या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच कला विचार करू लागलेले आहे. तोपर्यंत आबा घालून आवाज देत आहेत की कला, झालं का तुमचं, असं म्हणत आबा बोलत आहेत. आणि त्यासोबतच आबांनी इकडे कला आणि अद्वैतला बोलवलेलं असतं. त्यानंतर पाहायला मिळतं की कलाने मात्र आता शांतपणे सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं आहे. तर कला छान अशी तयार झालेली आहे, कारण मंदिरात जायचं आहे आणि चांदेकरांना तिथे एक चांगला मान असतो, त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणूनच कलाने
छान अशी तयार होऊन अद्वैत आणि तिच्यामध्ये काय मतभेद झालेले आहेत, गैरसमज झालेले आहेत, ते बाजूला ठेवून ती तयार झालेली आहे. आणि अद्वैत ही तयार झालेला असतो. जेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांना विचारतात, कला विचारत असते की मी कशी दिसते, तेव्हा मात्र अद्वैतने तिला सांगितलेलं असतं, हो चांगलीच दिसते, काय वेगळे दिसणार आहेस तू, असं तिला बोललेलं असतो. हे कलाला आठवत असतं. त्यामुळं कलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. तिला खूप वाईट वाटत असतं की अद्वैतमध्ये हा काय बदल झालेला आहे. ही गोष्ट मात्र कलाला आवडत नसते, कारण नेहमी चांदेकर अगदी हिडीसपिडीसपणे वागतच असतो. पण आता मात्र जो बदल झालेला आहे तो जरा जास्तच झालेला असतो आणि त्यामुळं कलाला या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सगळं जे करत असते ते मनापासून करत असते. तिच्या मनात कोणत्याही चुकीच्या भावना नसतात. तिनं कधीही या घरामध्ये आल्यापासून कधीही विचार केला नाही की या घरातल्या लोकांनी मला आपलंसं केलं नाही म्हणून मी यांच्याशी चुकीचं वागेल किंवा काय, असा कधीही तिनं विचार केलेला नव्हता. आणि तिनं कधीच अशी वागलेली नाही आहे. कला फक्त प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी व्यवस्थितच राहत असते. कलाला आठवत असतं जेव्हा कला आणि अद्वैत दिवाळीचा फराळ बनवत असतात, तेव्हा दोघांनी एकत्र येत तो फराळ बनवलेला असतो. त्याचबरोबर दोघांनी एकत्र चकल्या बनवलेल्या असतात. जेव्हा कलाचं दुकान जे आहे त्याला आग लागलेली होती, तेव्हा कलाला जेवढं दुःख झालेलं होतं तेवढंच दुःख इकडे अद्वैतलाही झालेलं होतं. अद्वैतने कलाचं दुकान वाचवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न केलेले होते आणि कलाला त्या जाळातून बाहेर काढलेलं होतं. त्या जाळातून तिलाही वाचवलेलं होतं. ज्यावेळेस संगीता सांगत असते की कले तुला माहीत नाही आहे काय घडलेलं आहे, कारण आपलं घर आहे त्याच्यावर जप्ती आलेली होती, आपलं घर गेलेलं होतं, पण जावई बापूंनी ते घर आपल्याला मिळवून दिलेलं आहे आणि आज जावई बापूंमुळं आमच्या डोक्यावरती छप्पर आहे, हे सगळं संगीता बोलत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्यामुळं कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये त्यांना दोघांना एकजुटीनं राहणं किती गरजेचं आहे हे कलाच्या लक्षात येत असतं आणि म्हणूनच कला हे सगळं बोलत असते. परंतु अद्वैत मात्र एकच गोष्ट करत असतो, तो म्हणजे की कलापासून लांब राहणं, कलाशी तुसडेपणाने वागणं, हेच अद्वैत करत असतो. त्याला असं वाटत असतं की जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त या कलामुळेच घडत आहे असं त्याला वाटत असतं. इकडे आता सगळेजण असतात. आबांना कला म्हणते की चालेल तुम्ही पुढं हो, आम्ही आलेच, असं म्हणून आता सगळेजण मंदिरात जायला निघालेले आहेत, कारण मंदिरात पूजा आहे, अभिषेक होणार आहे आणि तिथं सगळ्यांनी चांदेकरांनी पूजेसाठी जायचं आहे. सरोजच्या मात्र लक्षात आलेलं असतं, सरोजला कळलेलं असतं की हे सगळं काय झालेलं आहे, म्हणजे मी अद्वैतला बोललेले आहे त्या गोष्टीचा काहीतरी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळंच हिच्या डोळ्यात पाणी मला दिसत होतं. तेव्हा ती म्हणत असते की काही झालं तरीही मी या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या पद्धतीनं हँडल करणार आहे आणि माझ्या मुलाची त्या मुलीपासून सुटका करणार आहे, असं सरोजने ठरवलेलं असतं. सगळे आता मंदिरात पोचलेले असतात. तेवढ्यातच रजनीचं लक्ष जातं, कारण समोरून काजल आणि संगीता येताना दिसतात. तेव्हा रजनी म्हणत असते की 2 मिनिटं थांबूया, संगीता वहिनी पण यायला लागलेल्या आहेत. मग संगीता तिथे येते आणि त्याच वेळेसच संगीता ही तिथं आलेली आहे. त्यामुळं इकडे सरोजला आणि रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो आणि मग ती विचारते की तुम्ही, तेव्हा ती सांगते की कला बोलली ना की मंदिरात जाणार आहोत म्हणून मी पण आलेली आहे, असं संगीता आता बोलून जाते. या गोष्टीचा राग मात्र इकडे रोहिणीला खूपच आलेला असतो. कलाने फक्त एवढं सांगितलेलं होतं की आज महाशिवरात्री आहे तर आम्ही मंदिरात जाणार आहोत. संगीता पण त्याच वेळी तिथे येऊन पोहोचलेली आहे आणि तिने सगळ्यांना सांगितलेलं आहे. अद्वैत आणि कला दोघंही निघालेले आहेत. कलाच्या डोक्यात खूपच विचारांचं काहोर माजलेलं आहे. ती विचार करत आहे की या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे, कारण चांदेकरने तर निर्णय घेतलेला आहे. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. सगळेजण निघालेले असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की ह्या माणसांची जराशीही लायकी नाही आहे, पण ही माणसं प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये येत असतात. तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तू जास्त रिॲक्ट होत जाऊ नको, त्याची काही गरज नाही, कारण काहीही झालं तरी ही माणसं काही कायमस्वरूपी आपल्या इथं राहणार नाहीत, फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, ती निघून जातील, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि सरोजने रोहिणीला शांत केलेलं असतं. पण रोहिणीला प्रश्न पडलेला असतो की ही सरोज आज असं का बोलत आहे, नक्की हिच्या डोक्यात काय चालू आहे, हा प्रश्न इकडे रोहिणीला पडलेला असतो. कारण एवढं सरोज कॉन्फिडेंटली का म्हणत आहे की ही खरे मंडळी लवकरच आपल्यापासून जाणार आहेत, त्यांचा आपल्याला पुन्हा त्रास होणार नाही. कारण रोहिणी आणि सरोज या दोघींना फक्त एवढंच माहिती असतं की आम्ही खूप श्रीमंत आहोत, आमच्याकडे खूप पैसा आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
इकडे आता मंदिरात सगळेजण पोचलेले असतात. कला म्हणत असते की मला कळतच नाहीये आज चांदेकर जे काय बोललेलं आहे त्यामुळं मी अगदी कन्फ्यूज झालेली आहे. आमच्या दोघांमध्ये जे नातं आहे त्या नात्याचा स्वीकार केलेला आहे. चांदेकरांचं असं म्हणणं आहे की मी हे लग्न केलेलं आहे ते माझ्या आईबाबांसाठी केलेलं आहे आणि चांदेकरने हे लग्न केलेलं आहे तो आबांचा शब्द राखण्यासाठी केलेला आहे असं चांदेकरचं म्हणणं आहे. परंतु मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये काय करू. कारण ज्या गोष्टी घडत आहेत ज्या गोष्टी तू सांगितलेल्या आहेत देवा त्या पद्धतीनं मी करत आहे. पण तरीही आज आमच्या नात्यामध्ये ही अशी कटुता का येऊ लागलेली आहे. सरोज म्हणत असते की आज मी हुशारीने ही लढाई जिंकणार आहे. माझ्या अद्वैतला त्या मुलीपासून वेगळं करण्यासाठी जी काय मदत हवी आहे देवा ती मदत मला कर असं सरोजने बोललेलं असतं. आणि सरोज देवाकडे मागणं मागत आहे की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. तेव्हा कला म्हणत आहे की आमच्या नात्याच्याबद्दल माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी चांदेकरच्या पण मनात असू दे असं कलाही देवाकडे मागणं मागत आहे. दोघीही एकाच गोष्टीसाठी मागणं मागत आहेत पण दोघींचे विचार मात्र खूपच विरुद्ध आहेत. इकडे सरोजला कला आणि अद्वैतचं नातं तोडायचं आहे त्यासाठी ती मागणं मागत आहे तर कलाला ते नातं सरोजला अद्वैतच्या आयुष्यामध्ये कला नको आहे त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी राहुलला घेऊन तिथून निघून चाललेली असते बाजूला. कारण तिला राहुलशी बोलायचं असतं. राहुलने आजकाल जे काही प्लॅन केलेले आहेत ते प्लॅनच इतके जबरदस्त असतात त्यामुळं तिला राहुलबद्दल खूपच अभिमान वाटायला लागलेला असतो. राहुल म्हणत असतो मम्मा काय झालं. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की काही नाही रे मला तुझ्याशी बोलायचं होतं खूप दिवस झालं आपल्याला बोलणंच होत नाहीये ना म्हणून म्हणलं की चल आपण बोलून घेऊया. त्यासोबतच आणि मग ती इकडे राहुलला विचारत असते की राहुल नक्की तुझ्या डोक्यात काय आहे तुला कशा पद्धतीनं प्लॅन वर्क होतं हे मला कळेल का. कारण आजकाल प्लॅन तर खूप छान वर्क होत आहे त्या दोघांची तर आपण वाटच लावत आहोत. पण तरीही मला मात्र वाटतंय की आपण अजूनही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे असं रोहिणी राहुलला सांगत असते. कारण तिच्या डोक्यात आता सुरू झालेलं आहे की काहीही झालं तरीही आता ह्या अद्वैतची त्याचबरोबर कलाची या सगळ्यांची वाट लावायची आहे. बिझनेस आपल्या ताब्यात घ्यायचा आहे हे सगळं चाललेलं असतं. राहुल म्हणत असतो हो मम्मा माझ्या डोक्यात सगळे प्लॅन सुरू आहेत आणि त्या पद्धतीनंच मी प्लॅन वर्क करत आहेत असं राहुल सांगत असतो. परंतु इकडे राहुल म्हणत असतो तुला माहीत नाही आहे मम्मा पण हे सगळे प्लॅन वर्क होत आहेत त्यामध्ये एक व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे नैना तिथं आलेली असते. ते पाहून रोहिणीला कळायचं बंद झालेलं असतं. म्हणजे इतके दिवस झालं राहुल या नैनाची मदत घेत आहे आणि तिच्या मदतीने सगळे प्लॅन करत आहे हे रोहिणीच्या लक्षात आलेलं आहे. परंतु आता तिच्याकडे शांत बसण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि त्याच वेळेस इकडे काजलने सोहमला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि सोहमला घेऊन ती बाहेर आलेली असते आणि सोहमशी बोलत असते. सोहमला म्हणत असते की काय चाललंय तुझं. प्रत्येक वेळेस मी तुला कॉल करत आहे तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर सोहम म्हणतो की तुझं काय चाललंय ते सांग. कारण ह्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाही. तू अशा पद्धतीनं मला बाहेर घेऊन आलेली आहे ती गोष्ट मला पटलेली नाही. तू अशा पद्धतीनं मला बाहेर आणायची अजिबात गरज नव्हती. आणि त्याच वेळेस काजल म्हणत असते पण सोहम म्हणतो की माझ्यापासून लांब राहा माझा निर्णय मी तुला सांगितलेला आहे. त्यावेळेस काजल गुपचूप जाऊन मंदिरात उभी राहते. पण संगीताला मात्र खूपच राग आलेला असतो. संगीताला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. संगीता मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे. कारण या दोघांना मी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे पण या दोघांमधली तिथं ओढ तर वाढतच आहे. पण त्याचबरोबर ती सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे जर माझ्या कलेला काही त्रास झाला तर तुला सोडणार नाही. इकडे गुरुजी म्हणत असतात की इतक्या दिवसांची आपल्याकडे प्रथा आहे ती म्हणजे मंदिरातला अभिषेकाचा जो हार आहे तो अभिषेकाच्या पूर्वी म्हणजे मंदिरात जो अगदी महादेवाच्या पिंडीला घातलेला जो हार आहे तो अभिषेकाच्या पूर्वी आपले जे आलेले भक्तजन आहेत त्यांच्याकडे फेकला जातो आणि ज्याला तो हार मिळेल त्याचं भाग्य उजळलेलं आहे. त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं घडत आहेत असं गुरुजी सांगत असतात. आणि त्याचबरोबर सगळेजण प्रार्थना करत असतात. आता हर हर महादेव असा सगळेजण तिथं बोलत असतात त्यांचं चालू असतं. आणि त्याचवेळी गुरुजी तो हार टाकतात. त्यावेळेस कला आणि अद्वैत तिथं असतात. कलाच्या डोक्यात तर अगदी विचार चालू असतात. चांदेकरने तिच्यासोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कलाला मात्र या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं. कला विचार करत असते की ह्या सगळ्यामुळं काय होणार आहे या सगळ्यातून निष्पन्न काय होणार आहे हा प्रश्न कलाला पडलेला असतो. तेव्हा नैना तिथं आलेली असते आणि आता नैना रोहिणीला म्हणत असते मला माहिती आहे मॉम-इन-लॉ तुम्हाला अजिबात आवडणार नाही की मी तुम्हाला मॉम-इन-लॉ म्हणणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं जे मी करत आहे ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी. तुम्ही मला तुमच्या टीममधून बाहेर काढलं होतं पण मी कधीच तुमच्या टीममधून बाहेर पडले नव्हते. मी तुमच्यासोबतच होते तुमच्या टीममध्येच होते.
कसं आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटलं तेव्हा ती म्हणत असते की मी माझ्या पद्धतीनं प्लॅन वर्क करत असते. माझ्यासाठी टार्गेट एकच आहे, ती म्हणजे ती कला आणि अद्वैत. बिझनेस असो किंवा त्यांचं नातं असो, या सगळ्यामधून त्यांना तिथं बर्बाद करायचं आहे, एवढंच माझं टार्गेट आहे असं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते, म्हणजे तेव्हा ती सांगत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजेच की मी आता शांत राहणार नाही, कारण त्या कलाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि कला कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं कलाबद्दलचं सगळं माझ्याकडे आहे आणि अद्वैत कसा आहे हे तुम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं अद्वैतच्या बाबतीत काय करायचं हेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे मंदिरामध्ये आता तो हार टाकला जात असतो आणि सगळेजण तिथे पाहत असतात. हार कोणाला मिळणार हा खूपच मोठा प्रश्न असतो आणि हा हार आपल्यालाच मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे राहुल आणि नैना यांचा प्लॅन ते इकडे रोहिणीला सांगत असतात, परंतु रोहिणी म्हणत असते म्हणजे, तेव्हा नैना सांगत असते हो. आणि मग रोहिणी म्हणत असते तरी मी म्हणते इतके दिवस झालं राहुलचे सगळे प्लॅन वर्क का होत आहेत, म्हणजे कशा पद्धतीने राहुलचे प्लॅन वर्क होत आहेत हा विचार रोहिणी करत असते. आणि रोहिणीच्या डोक्यात एकच सुरू झालेलं असतं, ते म्हणजे काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं घडल्या पाहिजेत असं तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच आता रोहिणी हे सर्व बोलत असते. त्यानंतर इकडे रोहिणी म्हणत असते तेव्हा राहुलला मात्र प्रश्न पडलेला असतो. राहुल म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण आपले टीम एकत्र आहे. नैना म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही माझा असून म्हणून पण स्वीकार करणार आहात आणि तुम्ही मला तो मान सन्मानही देणार आहात हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आता अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये फूट पाडण्यासाठी मी तयारी केलेली आहे, त्यासाठीची गोष्ट माझ्याकडे आहे. राहुल माझा मोबाईल दे असं म्हणत ती राहुलकडून मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये ती पाहू लागते. त्या मोबाईलमध्ये जी गोष्ट असते ती गोष्ट पाहिल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण त्या मोबाईलमधलं जे रेकॉर्डिंग आहे ते ऐकवत आहे त्यामध्ये अद्वैत आणि सरोज यांचं बोलणं आहे. अद्वैत सरोजला म्हणत असतो की ती मुलगी माझ्या आयुष्यात असली काय आणि नसली काय मला काहीही फरक पडत नाही, परंतु आत्ता मी जे काय करणार आहे त्या गोष्टींचा परिणाम मात्र त्याला भोगावा लागणार आहे हे नैनाने ठरवलेलं असतं. नैनाच्या डोक्यात प्लॅनच सुरू असतो आणि त्या पद्धतीने नैना बोलत असते. नैनाचं मात्र चालू झालेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. याच वेळी ते गुरुजींनी तो हार टाकलेला असतो आणि नेमका तो हार जो आहे तो इथे येऊन पडतो, तो म्हणजेच अद्वैत आणि कला या दोघांच्याही गळ्यामध्ये. तो हार अद्वैत आणि कला या दोघांच्या गळ्यात पडलेला असतो आणि त्याच वेळेस अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हा हार नक्की कोणाच्या गळ्यात आहे, नक्की हा हार कुठे आहे हे सगळ्यांना पडलेलं असतं. आणि त्यासोबतच हार शोधण्यासाठी, म्हणजे हार कोणाच्या गळ्यात आहे, कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात, तो हार त्यांच्या गळ्यात असतो ही गोष्ट मात्र कळलेली असते. आणि त्यासोबतच जेव्हा मात्र कला आणि अद्वैत ते पाहतात तेव्हा गुरुजी म्हणत असतात की खरंच हे जे कपल आहे ते लकी कपल आहे. तुमची जोडी जी आहे ती आयुष्यभरासाठी बांधली गेलेली आहे आणि आज तुम्ही जे केलेलं आहे, तुमचं जे नातं आहे ते आयुष्यभरासाठी 7 जन्मासाठी एकत्र असणार आहे हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे गुरुजींनी आशीर्वाद दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की चला हा हार तुमच्या दोघांच्या गळ्यात आहे, म्हणजेच आता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आताचा जो अभिषेक आणि पूजा आहे ती तुम्हाला दोघांनाही जोडीने करायची आहे हे सांगितलं जात असतं. आणि आता कला आणि अद्वैतला जोडीने पूजा करण्यासाठी पुढं बोलवलं जात आहे. इकडे कला म्हणत आहे की इकडे चांदेकर मगाशी जे बोलत होता, चांदेकर म्हणत होता की काहीही झालं तरीही हे नातं टिकवायचं नाही. आणि आता गुरुजींनी आम्हाला दोघांनी आशीर्वाद दिलेला आहे, महादेवांनी आशीर्वाद दिलेला आहे की हे नातं कायमस्वरूपी टिकणार आहे, 7 जन्मासाठी आमचं नातं एकत्र आहे. आणि मग आता नक्की मी समजू कोणाचं खरं हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि कला आणि अद्वैत दोघंही आता जोडीने पूजा करण्यासाठी समोर गेलेले असतात, समोर बसलेले असतात आणि ते दोघंही जोडीने पूजा करत असतात. कलाच्या डोक्यात विचार चालू असतात, परंतु कलाला कळलेलं आहे की आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. त्याचबरोबर संगीता म्हणत असते की आता महादेवांचा आशीर्वाद मिळालेला आहे, या दोघांचं नातं असंच व्यवस्थित झालं पाहिजे हे संगीताचं बोलणं सुरू असतं. कला आणि अद्वैत तिथं असतात. त्याचबरोबर इकडे काजल मात्र विचार करत असते की काय गरज आहे लग्न किंवा प्रेम, कसं आहे मैत्री हे नातंही तेवढंच चांगलं आहे ना, कारण जेव्हा गरज असेल तेव्हा एकमेकांच्या मदतीला धावून जायचं.
सोहम, तू खरंच माझा जिगरी यार आहेस रे, मी तुला ना कधीच विसरू शकत नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला त्याचबरोबर अद्वैत ही बोलत असतात. तर नंतर पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आता घरी आलेले आहेत. कला मात्र बोलत असते. कला म्हणत असते की चांदेकर, काही झालं तरी आपल्या नात्यामध्ये एक समानता आहे. तेव्हा कलाला अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा कला म्हणते की कसं आहे माहिती आहे का, आपल्या नात्यामध्ये जी समानता आहे ना ती अशी आहे, ती म्हणजेच की आपल्या दोघांमध्ये असलेला आगाऊपणा. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, इंटेन्सिटीचा फरक आहे. तू अति आगाऊ आहेस, तू फक्त आगाऊ नाहीस तर तू अति आगाऊ आहे, असं अद्वैत कलाला सांगत असतो. म्हणजे अद्वैतच्या डोक्यात अजूनही तेच आहे की नाही, म्हणजे आगाऊपणा जरी असला तरीही त्याच्यामध्येही समानता नाही असं अद्वैतचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ही अद्वैतसाठी कॉफी बनवायला जाते आणि त्यासोबतच ती कॉफी बनवायला गेलेली असते आणि त्याच वेळी नैना तिथून चाललेली असते. नैनाने एकच ठरवलेलं असतं की या कलाची वाट लावायची आहे. आता अद्वैत घरीच बसून राहायला पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे. नैनाने काही औषध आणलेलं असतं आणि ते औषध आता अद्वैतच्या कॉफीमध्ये जाऊन मिक्स करते, कारण तिथे काच फुटलेलं असतात. तिने पायाला लागल्याचं नाटक केलेलं असतं आणि तेवढ्यावर ती थांबत नाही. तर तिने कलाला सांगू लागते की कला, हे एवढं साफ करून घेशील का. कला पण मूर्ख आहे, तिला कधी अक्कल येणारे काय माहिती, कारण आजपर्यंत नैनाने तिला इतक्या वेळ अडकवलेला आहे. तरीही ती नैनासाठी धावून जात असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की आपल्याला चांगुलपणा, तिच्यातला जो चांगुलपणा आहे तोच तिचा घात करत असतो, कारण तिच्या लक्षातही येत नसतं की या सगळ्यामुळं तिला त्रास होत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे आज कॉफी वेगळी का वाटते, मला काहीतरी वेगळं वाटते त्याच्यामध्ये. तेव्हा कला म्हणत असते कसं शक्य आहे, वेगळं काहीच नाही केलेलं मी, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिला विचारत असतो, परंतु कला म्हणते की दे इकडे, असं म्हणत कलाने आता कॉफीचा मग स्वतःच्या हातात घेतलेला आहे. अद्वैत आता एकच सिप कॉफीचा घेतलेला आहे, त्यामुळं त्यामध्ये जो औषध काय टाकलेला आहे त्याचा परिणाम अद्वैतच्या शरीरावर होणार का कला स्वतः कॉफी पिणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाने मात्र तो कॉफीचा मग आता स्वतःकडे घेतलेला आहे. नक्की काय होईल, अद्वैत आणि कलाच्या आयुष्यामध्ये वादळ आणणाऱ्या नैनाची कला कशी वाट लावणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.